नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, राज्य कर्मचाऱ्यांसाठी नवी सुधारित पेन्शन योजना 50% निश्चित पेन्शनसाठी 31 डिसेंबर पूर्वी घ्या हा निर्णय। महाराष्ट्र सुधारित पेन्शन योजना 2026 केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन स्कीमच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 6 मे 2026 रोजी परिपत्रक जारी करून राज्य कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना घोषित केली आहे। या योजनेद्वारे NPS आणि जुनी पेन्शन योजना यांच्यातील सुवर्णमध्य साधत निवृत्त कर्मचाऱ्यांना खात्रीशीर नियमित आर्थिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला आहे। 31 डिसेंबर 2026 ही योजनेचे पर्याय निवडण्याची अंतिम मुदत आहे। या सुधारित पेन्शन योजनेत सध्याची NPS व आधीची OPS या दोन्हीचा मध्य साधून आपल्या कर्मचाऱ्यांना नियमित व निश्चित पेन्शन देण्याची महाराष्ट्र शासनाची हमी असणार आहे। या योजनेत सहभागी होण्यापूर्वी या नवीन सुधारित पेन्शन योजनेचं नेमकं काय फायदे तोटे आहेत ते समजून घेऊया। नवीन पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेणे उचित राहील। त्या दृष्टीने या योजनेबद्दलची माहिती आपणास प्रश्नोत्तराच्या स्वरूपात घेऊ। सध्याची NPSचे सदस्य असणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे सर्व कर्मचारी योजनेचे सदस्य असतील का? नवीन सुधारित पेन्शन योजनेचा लाभ राज्य शासनाच्या सेवा कर्मचाऱ्यांना घेता येणार नाही, मात्र योजना इच्छुक असून कर्मचारी आपल्या मर्जीनुसार निर्णय घेऊ शकतो। थोडक्यात सुधारित पेन्शन योजनेचा पर्याय स्वीकारल्या तत्व तरच त्याला योजना लागू होईल, अन्यथा तो NPSचा सदस्य राहील। या पेन्शनच्या पर्याय लिखित स्वरूपात स्वीकारायचा असून त्यासाठी 31 डिसेंबर ही सुधारित अंतिम तारीख आहे। महाराष्ट्र सुधारित पेन्शन योजना 2026 कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती। हा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कसे व किती पेन्शन मिळेल? मिळणारी पेन्शन आपल्या नोकरीच्या कालावधी व सेवानिवृत्ती होत असणाऱ्या आपल्या वेतनावर बेसिक ड्यूवर अवलंबून असेल। ते खालीलप्रमाणे असेल: 20 वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा कालावधी असल्यास संपूर्ण पेन्शन मिळेल व तो शेवटच्या वेतनाच्या बेसिक ड्यूच्या 50% इतका असेल। ज्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी 10 वर्ष ते 20 वर्ष आहे त्यांना प्रमाणित प्रपोर्शनेट पेन्शन मिळेल व एखाद्या सेवा कालावधी 18 वर्ष व त्यांचे अंतिम वेतन 8,000 इतके आहे तर त्याला 40,000 वेतन न मिळता 40,000 18/20 36,000 इतकं पेन्शन मिळेल। 10 वर्षांहून अधिक सेवा कालावधी असणाऱ्या किमान 7,500 इतकं पेन्शन मिळेल जरी शेवटचे वेतन 15,000पेक्षा कमी असले तरी। 10 वर्षापेक्षा कमी सेवा कालावधी असणारे पेन्शन मिळण्यास पात्र असणार नाही। सेवानिवृत्तीच्या वेळी निश्चित झालेल्या पेन्शन रकमात महागाई निर्देशांकानुसार वेळोवेळी वाढ होत राहील। कर्मचाऱ्यांना राजीनामा दिला तर त्याला पेन्शन मिळणार नाही, NPSचा लाभ मिळेल। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पतीस फॅमिली पेन्शन मिळेल का? होय, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पत्नी किंवा पतीस फॅमिली पेन्शन मिळणार आहे व ते पेन्शनच्या 60% इतके असेल व त्यावर देखील महागाई भत्ता लागू असेल। सेवानिवृत्तीच्या वेळी माझ्या NPSमध्ये जमा झालेल्या रकमेचं काय होईल? आपल्या NPSमध्ये जमा झालेल्या रकमेच्या 60% इतकी रक्कम राज्य सरकारकडे जमा करावी लागेल व उर्वरित 40%मधून अन्युइटी घेतल्या जातील। त्या अन्युइटीतून मिळणारी रक्कम तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शनमधून वजा केली जाईल। जर एखाद्या या आधी NPSमधून अंशतः रक्कम काढली असेल तर दोन्ही रकमा त्यावर होणारे 10% दराने व्याज इतकी रक्कम परत करावी लागणार आहे। रकमा भरताना आल्यास तेवढ्या प्रमाणात पेन्शन कमी दिले जाईल। जे कर्मचारी याआधी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल का? होय, ही योजना पूर्वलक्षित पद्धतीने 1 मार्च 2024 पासून लागू होणार असल्याने 1 मार्च 2024 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल, मात्र त्यासाठी त्यांच्या त्यावेळचे NPS कॉपरच्या 60% इतकी रक्कम राज्य सरकारकडे जमा करावी लागेल। या योजनेचा लाभ अन्य कोणते कर्मचारी घेऊ शकतात? जिल्हा परिषद, अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठ आणि संबंधित बिगर सरकारी महाविद्यालयातले कर्मचारी योजनेचा लाभ घेऊ शकतात। या योजनेबद्दल थोडक्यात काय म्हणता येईल? ज्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर निश्चित रक्कम खात्रीशीर व नियमित हवी आहे अशासाठी हा पर्याय योग्य राहील, मात्र यामुळे सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणारी एक मोठी रक्कम केवळ ग्रॅच्युटी व लिव्ह इन सिमेंट पुरतीच मर्यादित असेल हे विसरून चालणार नाही। याउलट NPSमध्ये कॉपरच्या 60% इतकी एक मुखी रक्कम किंवा एका वेळी 20% अशी तीनदा काढता येते। 60% एक मोठी रक्कम थोडी जोखीम घेऊन गुंतवल्यास मिळणारी रक्कम पेन्शनची जास्त असू शकते। शिवाय गरज पडल्याची रक्कम आपल्याला हवी तशी वापरता येते किंवा आपल्या पश्चात आपल्या वारसास ती सुधारित पेन्शन योजनेत होत नाही। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।